सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघा उद्या 18 ऑक्टोबर 2025 वार शनिवार. उद्या दिवाळीचा दुसरा दिवस, कारण उद्या आहे धनतेरस. बघा, दिवाळी ही 5 दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी वासुबारस, दुसऱ्या दिवशी धनतेरस, तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन, चौथ्या दिवशी दिवाळीचा पाडवा आणि 5व्या दिवशी भाऊबीज. आता उद्या धनत्रयोदशी आहे. धनप्राप्ती करता, घरामध्ये धनस्वरूप असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याकरता आणि धन्वंतरी देवीला प्रसन्न करण्याकरता. बघा, हा धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. असंख्य लोक या दिवशी सोनं, चांदी, शुभ वस्तू, नवीन वस्तूंची खरेदी करतात. आता आपल्या प्रत्येकाला हे सगळंच घेणं शक्य असतं असं नाही. मग या वस्तूंऐवजी बघा, आपण एखादा उपाय केला, धनप्राप्तीसाठी एखादी सेवा केली, तरी ती सेवा किंवा तो उपाय आपल्याला वर्षभर फळ देतो. असाच एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या खूप काही नाही जमलं तरीही चालेल, फक्त 1 रुपयांचे 5 सिक्के हळदीच्या पाण्यात बुडून तुम्हाला या एका दिशेला ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत एक सेवा करायची आहे. जर उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी ही सेवा तुम्ही केली किंवा हा उपाय जर तुम्ही केला, तर वर्षभर तुमच्या घरामध्ये धन येत राहील, धनाची प्राप्ती राहील. धन्वंतरी देवी जी आहे ती तुमच्या घरामध्ये कायम प्रसन्न राहील. ज्यामुळे कुणाकडनंही धन मागणे, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण दुसऱ्यांकडने पैसे मागतो, व्याजी पैसे घेतो, कर्ज घेतो, बऱ्याच गोष्टी करतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडनं होणार नाही. कुणाकडनंही धन मागण्याची जी वेळ आहे ती तुमच्यावरती येणार नाही. बघा, या उपायामुळे तुमच्या आर्थिक समस्या सुटत जातील. घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी नांदेल. पैसा किंवा धन जे आहे ते तुमच्या घरामध्ये कायम स्थिर होईल. धनाची प्रत्येक जी काही छोटी मोठी चणचण असेल ती तुमच्या घरामधून दूर होईल आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये धन, पैसा, संपत्ती, ऐश्वर हे खेळते राहील. आता सगळ्यात पहिली गोष्ट, उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे. आता आपण सगळेच लोक उद्या लवकर उठणार आहोत, कारण बघा इतका महत्त्वाचा दिवस आहे. दिवाळीत अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठा. खूप 5-4:30ला नाही तर 6च्या आत तरी आवर्जून उठा. अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये गोमूत्र, गंगाजल, थोडंसं पंचगव्य, 1 चिमूटभर हळद घाला आणि या पाण्याने स्नान करा. उठणं असेल तर आवर्जून थोडंसं उठणंसुद्धा लावा, कारण दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये उठण्याचं महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ठीक आहे, आता स्वच्छ पवित्र स्नान झालं की त्याच्यानंतर हा उपाय करा. तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता किंवा तुम्ही अगदी संध्याकाळीसुद्धा हा उपाय करू शकता. सगळ्यात पहिले देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. तुळशीच्या समोरसुद्धा एक दिवा लावायचा आहे. उंबरठ्याच्या समोरसुद्धा एक दिवा लावायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला कोरे करकरीत, म्हणजे खूपच नवीन असे काही नाही, पण छान असे 1-1 रुपयांचे 5 सिक्के घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने 5ही सिक्के सगळ्यात आधी धुवायचे आहेत. त्यानंतर देवघराच्या समोर एक छोटी प्लेट किंवा एखादं ताम्हण असेल तर ते ठेवायचं आहे. त्या प्लेटमध्ये किंवा ताम्हणामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर, त्या ताम्हणात किंवा प्लेटमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. 1 किंवा अर्धा ग्लास, जेवढं त्यामध्ये मावेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्हाला हळद, पिवळी हळद घालायची आहे. हळद आणि पाणी व्यवस्थित मिक्स करा. त्याच्यानंतर जे सिक्के घेतलेले आहेत त्यातील पहिला सिक्का उजव्या हातात घ्या. आपल्या उजव्या हातात पहिला सिक्का घ्या. माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगा. धन प्राप्त होण्यासाठी, घरामध्ये नेहमी धनाची प्राप्ती राहण्यासाठी माता लक्ष्मीला विनंती करा. घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करा. आणि त्याच्यानंतर 1 वेळा फक्त महालक्ष्मी अष्टकं म्हणा. नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. हे महालक्ष्मी अष्टकं म्हणून झालं की हा 1 रुपयाचा सिक्का हळदीच्या पाण्यात घाला. पुन्हा दुसरा सिक्का, पुन्हा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि पुन्हा हा सिक्का हळदीच्या पाण्यात घालायचा. असे आपण घेतलेले 5च्या 5ही सिक्के 1-1 करत, अभिमंत्रित करत तुम्हाला हळदीच्या पाण्यात बुडवायचं आहे. 5ही सिक्के पूर्ण हळदीच्या पाण्यात तुम्हाला बुडत, म्हणजे तसेच ठेवून द्यायचे आहे. ते काढायचं नाही, काय नाही, काहीच नाही. आता बघा, आता तुम्हाला 1-2 तास किंवा फार फार 3-4 तास हे सिक्के हळदीच्या पाण्यात तसेच बुडवून ठेवायचे आहे.
ठीक आहे. 2 ते 4 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर छोटे छोटे, अगदी छोटे छोटे पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे छोटे छोटे कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत. 5 कापडाचे तुकडे देवघराच्या समोर ठेवायचे आहेत. हळदीच्या पाण्यातून 5ही सिक्के बाहेर काढायचे आहेत. आता 5ही सिक्के तुम्हाला त्या प्रत्येक कापडावरती ठेवायचे आहेत आणि प्रत्येक सिक्क्यावरती एक एक लवंग, फुलवाली जी लवंग असते ती प्रत्येक लवंग एक एक सिक्क्यावरती तुम्हाला ठेवायची आहे. आता लवंग ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या कापडामध्ये ठेवलेला तो सिक्का आणि त्याच्यासोबत ठेवलेली ती लवंग घट्ट बांधायची आहे. पुन्हा दुसऱ्या कापडात दुसरा सिक्का, लवंग घट्ट बांधायची. तिसऱ्या कापडात, चौथ्या कापडात आणि 5व्या कापडात अशा 5 सिक्क्यांच्या 5 पोटल्या तयार करायच्या. ठीक आहे. आता तयार केलेल्या 5ही पोटल्या माता लक्ष्मीच्या जवळ, माता लक्ष्मीच्या समोर किंवा जिथे तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेमध्ये हे 5ही सिक्के, 5ही पोटल्या ठेवायच्या. 5ही पोटल्यांना धूप दीप ओवाळायचं आणि संपूर्ण धनत्रयोदशीची रात्र हे 5ही सिक्के म्हणजे ह्या 5ही पोटल्या तिथे त्याच ठिकाणी माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या. रात्रीत हे सिक्के पूर्णच्या पूर्ण अभिमंत्रित होतील, जागृत होतील. आता रात्र गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी जेव्हा आपण पूजा मांडणी उचलू तेव्हा हे 5ही सिक्के तिथून उचलायचे आहेत. त्यातील पहिला सिक्का उत्तर दिशेला, दुसरा सिक्का जो आहे तो पश्चिम दिशेला, तिसरा सिक्का दक्षिण दिशेला, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा 4ही दिशांना, बघा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 4ही दिशांना 4 सिक्के ठेवायचे आहेत. आणि 5वा सिक्का जो आहे तो तिजोरीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जवळ, पैशांचं पॉकेट असेल तर पैशांच्या पॉकेटात, तुमच्या घरात कोणी कर्ता व्यक्ती म्हणजे तुमचा पती असेल तर तुम्ही पतीसोबत ठेवला तरीही चालेल. बघा हे 5ही सिक्के उद्या धनत्रयोदशीला अभिमंत्रित करून तुम्ही 4 दिशांना ठेवले तर चहूबाजूने तुमच्या घरात धन येईल, फक्त धन येईल. धनाची कधीही कमतरता भासणार नाही. 5वा सिक्का जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ किंवा पैशांच्या पाकिटात ठेवला तर त्या पैशांच्या पाकिटात बरकत राहील. कायम पैसा खेचून येईल. कायम तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जवळ पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन जे काही आपण कष्ट करतोय, जे काही आपण काम करतोय त्या कष्टाला, मेहनतीला नशीब दुपटीने साथ देत राहील, ज्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशाची प्राप्ती होऊन आपली भरभराट पाहायला सुरुवात होईल. बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, सगळं करतो पण नशीब साथ देत नाही, ज्यामुळे कितीही काय केलं तरी पैसाच येत नाही. ही समस्या तुमची सुटून जाईल. खूप साधा उपाय आहे. खूप काही नाही जमलं तरी चालेल, पण 5 रुपयांचा म्हणजे 5 सिक्क्यांचा हा उपाय उद्या आवर्जून करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.